नमस्कार. महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, तुमच्याकरता एक अतिशय चांगली बातमी घेऊन आलेलो आहे. गुड मॉर्निंग. सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करण्याबाबत आवश्यकता व राज्य सरकारची भूमिका काय आहे या संदर्भाने ही वृत्त बघून घेऊया आपण. बऱ्याच लोकांचे कॉमेंट्स येत होते या संबंधाने व्हिडिओ बनवण्याकरिता, तर चला अपडेटेड माहिती जाणून घेऊया. विनंती आहे मित्रो, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर प्लीज एक सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका. तर बंधूंनो, जुनी पेन्शन योजना नंतर राज्य कर्मचाऱ्यांची सर्वात मोठी मागणी म्हणजे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष करणे ही आहे. केंद्र सरकार तसे देशातील 25 राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष केले आहे. यामुळे सदर कर्मचाऱ्यांना 2 वर्षाचे अतिरिक्त सेवेचा लाभ मिळत आहे. सदर केंद्र सरकार व 25 राज्य सरकार याप्रमाणे महाराष्ट्र राज्यात राज्य कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष करण्यात यावे अशी मोठी मागणी राज्यातील कर्मचाऱ्यांकडून बऱ्याच वर्षापासून केली जात आहे. यावर राज्य सरकारकडून अद्याप कोणतेही ठोस निर्णय घेण्यात आले नाही. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये मोठी नाराजगी दिसून येत आहे. सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष करण्याची आवश्यकता काय आहे, तर राज्य शासन सेवेतील विविध विभागातील रिक्त पदांचा आकडा मोठा आहे. सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष केल्यास सदर रिक्त पदांची तूट भरून निघेल. शिवाय अनुभवी कर्मचाऱ्यांचे प्रशासन चालवताना त्याचा फायदा होईल. तर कर्मचाऱ्यांच्या बाजूने विचार केला तर कर्मचाऱ्यांना 2 वर्षाच्या अतिरिक्त सेवेचा लाभ मिळेल. राज्य सरकारची मग भूमिका काय आहे, तर सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष करण्याबाबत राज्य सरकारकडून सकारात्मक भूमिका वेळोवेळी घेण्यात येते. तसेच कर्मचाऱ्यांना सकारात्मक आश्वासन दिले जातात, परंतु यावर अद्यापपर्यंत कोणताही ठोस निर्णय घेतला गेलेला नाही. परंतु राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष करण्यासंदर्भात सकारात्मक आश्वासन दिले असून येत्या विधानसभा निवडणुकीच्या अगोदर याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याची शक्यता आहे. हे आहे मित्र हो सविस्तर वृत्त. तर आशा होती की बऱ्याच जणांना असं वाटत होतं की जसे हे लोकसभेच्या निवडणुका संपतील तशाच हा निर्णय यायला पाहिजे होता, परंतु हे सरकार किती वेळ लावेल याचा अजून काही अंदाज आलेला नाही आहे. पण तुमचं मनोगत तुम्ही कमेंट्स करून नक्की लिहा शासनाकडेपर्यंत. आपली जर मागणी योग्य मार्गे जर गेलो तर लवकरात लवकर हा निर्णय नक्की घेतला जाईल असा माझा विश्वास आहे. तर बंधूंनो, हे आहे सध्याचं वृत्त. आवडलं असेल तर पटकन लाईक करा, शेअर करा. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर प्लीज एक चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र. गुड मॉर्निंग.